नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री शरद पवार हे गूढ व्यक्तिमत्व आहे आणि गेली 5 दशकं महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या भोवती फिरत असल्यामुळं ते प्रत्यक्षात समोर ज्या ऑडियन्ससाठी बोलतात त्याच्याशिवायचे खूप सारे अर्थ महाराष्ट्र काढत असतो. आता कालसुद्धा मुंबईमध्ये मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं युवा मंथन वेध भविष्याचा असा तो कार्यक्रम होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही आहे. मुंबईसह महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका केव्हाही घोषित होऊ शकतात आणि अशा वेळेला पक्ष संघटन वाढवण्याच्या दृष्टीनं जो राष्ट्रवादी काँग्रेस, मला नेहमी वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक साम्य आहे. सत्ता असो किंवा नसो, पण पक्षीय पातळीवरचे वेगवेगळे कार्यक्रम, मग कार्यकर्त्यामध्ये जाणं, त्यांच्याशी संवाद साधणं, अशा पद्धतीच्या गोष्टी या दोन राजकीय पक्षामध्ये सातत्यानं होतात आणि अशाच पद्धतीचा युवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा काल मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये बोलत असताना श्री शरद पवार हा त्यांचा आवडता शब्द, कारण त्यांनी ज्या वेळेला भाकरी फिरवावी लागेल, फिरवली नाही तर करपते, अशा पद्धतीची वक्तव्य केली त्या वेळेला काही ना काहीतरी घडलेलं आहे. म्हणजे काही जणांचा पराभवसुद्धा झालेला आहे. ज्यांना श्री विलासराव देशमुख यांची त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला त्यावेळेची निवडणूक आठवत असेल तर हा शब्द कसा परावलीचा झालेला आहे, तो श्री शरद पवार यांच्याशी कसा जोडला गेलेला आहे हे लगेच आठवेल. सो काल आपल्या तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना श्री शरद पवार यांनी हा शब्द वापरला. ते असं म्हणाले की आता पक्ष संघटनेमध्ये काही बदल करण्याची वेळ आलेली आहे. का माझ्या मते आधीच्या वक्तव्यांचा संदर्भ तो असावा, कारण आधीच्या वक्तव्यांनी काय म्हटलं की विद्यार्थी संघटना त्यांची असेल किंवा युवक संघटना असेल किंवा फादर संघटना असेल. फादर संघटनेबद्दल ते बोलले की नाही याची मला माहिती नाही, पण युवा, युवती आणि विद्यार्थी संघटनेमध्ये वयाची काहीतरी अट असायला हवी, अशा पद्धतीच्या सूचना या कार्यक्रमात आल्या आणि त्याचा धागा पकडून बहुधा श्री शरद पवार असं म्हणाले की आता पक्ष संघटनेमध्ये मोठे बदल करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे भाकरी फिरवावी लागेल, कारण आधीच्या वक्तव्यात असं म्हटलेलं आहे की आता भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे, ती नाही फिरवली तर ती करपेल. आणि मग पुढे जाऊन ते बोलले, त्यातनं खूप सारी चर्चा सुरू झालेली. ते असं म्हणाले की मी आता पक्ष संघटनेतल्या वरिष्ठ मंडळींची चर्चा करेन, मग त्यात मला वाटतं प्रदेशाध्यक्ष पण असतील, युवकचे मोठे जे कुठलेही त्यांचे प्रदेश कार्यकारिणीवरचे सदस्य असतील त्यांच्याशी ते बोलतील. आणि त्यांनी सांगितलं की आता तरुणांना संधी दिली पाहिजे. जे पक्ष संघटनेमध्ये 5-6 वर्ष काम करतायत त्यांना आता थोडंसं बाजूला करा, त्यांना वरच्या ठिकाणावरती घ्या आणि जे तरुण नवनेतृत्व आहे त्यांना पुढं घ्या, त्यांना नव्या संधी द्या आणि त्या संधीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे राज्यभरात पसरलेले कार्यकर्ते आहेत त्यांना योग्य ती संधी देऊन, त्यांना पक्ष संघटनेत स्थान देऊन, मग त्यांनी तिथे परफॉर्मन्स केला तर त्यांना महानगरपालिकेची सुद्धा तिकीटं द्या आणि ती तिकीटं देऊन नवनेतृत्व महाराष्ट्रामध्ये कसं उभा राहील हे बघा. आणि म्हणून श्री शरद पवार यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झालेली की हे फक्त तिथे समोर उभा असलेल्या बसलेल्या तरुण कार्यकर्त्यासाठी होतं का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जे सुरू आहे याची चर्चा आहे त्याच्यासाठी होतं. कारण टायमिंग राजकारणामध्ये फार महत्त्वाचं असतं. आता जसं अमोल कोल्हे खासदार यांनी सांगलीमध्ये जाऊन जयंतराव पाटील यांच्या चिरंजीवाच्या सत्कार सोहळ्यामध्ये, कारण युज्युअली ज्या वेळेला तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये जाता त्यावेळेला आयोजकाविषयी कौतुकास्पद आणि आपल्या मनातली भावना आपण बोलून दाखवत असतो. आज तसंच अमोल कोल्हे बोलले की श्री जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदाचे सुसंस्कृत चेहरा म्हणून माझ्या मनातले मुख्यमंत्री आहेत. अर्थात हा त्यांचा भाव हा त्या कार्यक्रमाच्या औचित्याच्या निमित्ताने प्रकटलेला होता. पण चर्चा काय सुरू आहे, अगदी तसंच श्री शरद पवार यांचं हे वक्तव्य हे आपल्या तरुण कार्यकर्त्यासाठी होते आणि त्यांनी आपली स्वतःची पण उदाहरणं दिली. ते असं म्हणाले की मी 1960 साली युवक काँग्रेसचा पदाधिकारी झालो, म्हणजे आधीच्या काँग्रेसचा. 1964ला मी पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख झालो. 1966ला मी मुंबईमध्ये आलो आणि मग त्यांनी टिळक भवनचं उदाहरण दिलं की मी टिळक भवनमध्ये थांबलो होतो. आणि पुढे जाऊन त्यांनी असा किस्सा सांगितला, तो याही पूर्वीच्या काही मुलाखतीमध्ये आलेला आहे. युवक काँग्रेसमध्ये असताना वयाच्या 27व्या वर्षी श्री शरद पवार आणि तेव्हाच्या युवक कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली की फादर काँग्रेसमध्ये युवक काँग्रेसच्या सदस्यांना संधी मिळायला हवी. आणि तुम्हाला माहिती आहे की तेव्हाचे मुख्यमंत्री, तेव्हाचं प्रभावी नेतृत्व श्री यशवंतराव चव्हाण यांनी या युवकांची भूमिका मान्य केली. फादर काँग्रेसमधल्या काही मंडळींना बाजूला सारून
त्यांनी तेव्हाच्या काँग्रेसमधल्या तरुण नेतृत्वाला संधी दिली, ज्याच्यामध्ये श्री शरद पवार हे होते. आणि वयाच्या 27व्या वर्षी श्री शरद पवार हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. मग त्यांनी स्वतः सांगितलं की मी आमदार झालो, खासदार झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, कॅबिनेट मिनिस्टर केंद्रामध्ये झालो, संरक्षण मंत्री झालो, ॲग्रिकल्चर मिनिस्टर झालो. आज वयाच्या 27वी पासून ते 87 पर्यंत माझा हा जो राजकीय प्रवास आहे तो काही थांबलेला नाही. आणि मग ते पुढं असं म्हणाले की हे बदल त्यावेळेला जर घडले नसते तर मग मी आज जे काही आहे तशा पद्धतीचं यश किंवा तशा पद्धतीचा माझा राजकीय प्रवास झाला नसता. आणि म्हणूनच श्री शरद पवार यांच्या बोलण्याचे खूप सारे अर्थ काढले जातात. एक गोष्ट फार प्रकर्षाने कालच्या या त्यांच्या भाषणातनं दिसली आणि मला असं वाटतं की श्री शरद पवार हे पुढची राजकीय त्यांची वाटचाल काय असेल याबद्दल ज्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी हा मेसेज क्लिअर आहे. 2 गोष्टी ते बोलले. एक म्हणजे ज्यांची कुणाची पक्ष संघटनेमध्ये निवड होते त्यांनी कष्ट करायला हवं. पण दुसरी गोष्ट असं आहे की त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातल्या ज्या काही चर्चा आहेत त्या चर्चेला बऱ्यापैकी पूर्णविराम मिळतो. ते असं म्हणाले की शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार आपण मानला पाहिजे. ज्या तरुण कार्यकर्त्याची या विचारावरती निष्ठा आहे अशांना आणि जे कष्ट करण्याची तयारी ठेवत आहेत अशांना पक्ष संघटनेमध्ये स्थान दिलं पाहिजे. पुढे जाऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते कार्य काय आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त घटना निर्मितीच्या कामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असं नाही, तर भाकरा नानगलसारख्या धरणाची संकल्पना आणली. त्या धरणामुळं आज पंजाब आणि हरियाणातल्या हजारो शेतकऱ्यांना लाभ झाला. म्हणजे भारतातल्या जलसिंचन योजनांचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, सामाजिक समतेचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तसंच महात्मा फुले यांनी जॉर्ज पंचम हे जेव्हा भारतामध्ये आलेले होते त्यांना भेटून आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं जलसिंचनांच्या योजनांच्या दृष्टीनं जे काही विचार मांडले त्या विचाराची आठवण करून देणारी वक्तव्य श्री शरद पवार यांनी केली. म्हणजे शाहू फुले आणि आंबेडकर हा जो विचार आहे की जो उजव्या विचारसरणीकडं बिलकुल जात नाही, त्या उजव्या विचारसरणीच्या तो दूर असतो, अशा विचारसरणीला मानणारा कार्यकर्ताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्याला स्थान मिळेल हे श्री शरद पवार यांनी अधोरेखित केलं. माझ्या मते हा अतिशय स्ट्रॉंग मेसेज आहे, फक्त त्यांच्या राजकीय विरोधकांना नव्हे तर तो श्री अजित पवार यांना सुद्धा. कारण दैनिक सकाळच्या मुलाखतीमध्ये श्री अजित पवार काय म्हणाले होते तर 2019 साली महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला त्या प्रयोगामध्ये शिवसेना की जी हिंदुत्ववादी विचार मानणारी संघटना आहे त्या संघटनेच्या बरोबर आम्ही आलो. पुढे जाऊन ते असं म्हणाले की जेव्हा प्रत्यक्षात हे सरकार पडलं त्याच्या आधीची जी कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटमध्ये धाराशिव म्हणजे उस्मानाबाद शहराचं नामांतर धाराशिव, औरंगाबाद शहराचं नामांतर संभाजीनगर करण्यासंदर्भातला ठराव झाला. म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांनी आपली हिंदुत्ववादी विचारधारा सोडलेली नाही. सो अजित पवार हे असं सूचित करू इच्छित आहेत की पुरोगामी अशी जी काही विचारधारा असते ती आम्ही 2019 साली सोडलेली आहे, जेव्हा आम्ही श्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर राजकीय बंधन आघाडी स्थापन केली. आता अशा नव्या मांडणीला, कारण अजित पवार यांच्याबद्दल नेहमी असं म्हटलं जातं की आयडिओलॉजिकली त्यांची मांडणी फारशी महाराष्ट्रानं बघितलेली नाही, पण अशा पद्धतीचा जो प्रयोग 2019 साली झाला आणि जो महाराष्ट्रासमोर आहे आणि जे अजित पवार यांनी मांडलेलं आहे ते दिसतं पण आहे की एका हार्डकोर प्रादेशिक हिंदुत्ववादी राजकीय पक्षाबरोबर BJPला विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं सलोखा केला आणि महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. अशा वेळेला की आता महाराष्ट्रामध्ये आयडिओलॉजिकली फार काही घडत नाही आहे, फार काही साधनसुचिता नाही, सुचिता बाळगण्याची काही गरज नाही असं जेव्हा अजित पवार म्हणतात. आणि मी हाच प्रश्न श्री देवेंद्र फडणवीस यांनाही विचारला होता की ही जी अजित पवार यांची मांडणी आहे ती बघता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी एकत्रित येईल का. माझ्या मते श्री शरद पवार यांनी या पद्धतीच्या मांडणीला पूर्णपणे छेद दिलेला आहे. श्री शरद पवार यांचे समर्थक नेहमी असं म्हणतात की साहेबांच्याबद्दल जे महाराष्ट्रामध्ये असा प्रचलित वाद केला जातो की ते खूप प्रॅक्टिकल राजकारणी आहेत, सत्तेच्या बरोबर राहण्यामध्ये ते नेहमी भूमिका घेतात, त्याला प्रतिवाद करणारी गोष्ट ते नेहमी असं मानतात की शरद पवार यांनी कधीही उजव्या विचारसरणीच्या सरकारबरोबर उजव्या विचारसरणीच्या लोकांबरोबर जाऊन सलोखा केलेला नाही. अर्थात जो पुलोदचा प्रयोग झाला त्याच्यामध्ये जनसंघाची मंडळी होतीच
आणि दुसरीकडे ज्या वेळेला वाजपेयी यांचं सरकार आलं आणि गुजरातमध्ये भूकंप झाला त्यावेळेला जी राष्ट्रीय आपत्ती निवारणाचं जे काही एक वेगळं अस्तित्वात आणलं गेलं त्याचं उपाध्यक्षपदसुद्धा श्री शरद पवार यांच्याकडे होतं, पण ती त्यावेळेची गरज होती, तेवढ्याच मर्यादित बघायला पाहिजे. सो शरद पवार यांच्या बाजूनं जे कोणी अशी मांडणी करतात की त्यांनी कधीही उजव्या विचारसरणीच्या दिशेनं ते गेलेले नाही, त्याला बिलकुल पूरक अशीच गोष्ट श्री शरद पवार यांनी आत्तापर्यंत मांडलेली आहे. ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी एकत्रित येईल अशी चर्चा होते, कालही त्यांनी ते अधोरेखित केलं. बघा गेल्या 2 आठवड्यामध्ये चर्चा काय घडली. चर्चा अशी घडली की राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही आमदारांनी श्री शरद पवार यांची भेट घेतली. ते असं म्हणले की केंद्रीय तपास यंत्रणांचा आम्हाला खूप त्रास होतोय, आपल्यातलेच काही सहकारी जेलमध्ये गेलेत, आणखी काही जाऊ शकतात, आणि जर स्थिर सरकार द्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसनं भारतीय जनता पार्टीबरोबर जायला हवं. अशा 2 बैठका झाल्या असं सांगितलं जातं. पक्षातले जे महत्त्वाचे नेते आहेत, फक्त अजित पवारच नाही यावेळेला, तर श्री छगन भुजबळ, श्री प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, या सगळ्या मंडळींनी शरद पवार यांना साकडं घातलं आणि मग स्वतःच पवारांनी सांगितलं की जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, पण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि ही गोष्ट दैनिक सामनातनं आधी अग्रलेख मग नंतर श्री संजय राऊत यांच्या रोखठोकमधनं जेव्हा आली तेव्हा या पद्धतीच्या चर्चा मागे पडल्या. कारण शरद पवार यांची कन्सेंट नसेल, पाठिंबा नसेल, आशीर्वाद नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणं ही गोष्ट जे जाऊ इच्छितात त्या आमदारांच्या दृष्टीनं फार अडचणीची ठरेल. या गोष्टीचा विचार करता जी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यालाही श्री शरद पवार यांच्या या कालच्या वक्तव्यामुळं छेद मिळालेला आहे. दुसरी गोष्ट, यामुळं नवीन चर्चा ही पण सुरू होईल की जर युवक काँग्रेसमध्ये अशा पद्धतीच्या पक्ष संघटनेमध्ये नव्या नेतृत्वाला संधी द्यायची असेल तर मग फादर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही हे होऊ शकतं. कारण श्री जयंत पाटील हे दीर्घकाळापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आहेत, जे मंत्री आहेत तेही दीर्घकाळापासून त्यांच्या मतदारसंघातलं नेतृत्व करतायत. स्वतः श्री शरद पवार हे सुद्धा दीर्घकाळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यामुळं पुढे चालून जर श्री शरद पवार यांच्याऐवजी आणखी नवं नेतृत्व जे राष्ट्रीय अध्यक्षपदी येऊ शकतं, अगदी सुप्रिया सुळे यांची सुद्धा निवड होईल का, अशा पद्धतीची चर्चा असते. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवं नेतृत्व आणलं जाईल का, अशीही चर्चा असते. या भाकरी फिरवण्याच्या श्री शरद पवार यांच्या एकूण वक्तव्याचे असे अनेक अर्थ निघू शकतात. कारण गेली 5 दशकं श्री शरद पवार यांचं जे काही राजकारण महाराष्ट्रानं बघितलं त्याच्यामध्ये एक सातत्य आहे की श्री शरद पवार जे बोलतात त्याप्रमाणे ते करतीलच की नाही याबद्दलचा प्रवाद हा सातत्यानं होत असतो. पण कालच्या त्यांच्या भाषणामध्ये एक त्यांनी गोष्ट स्पष्ट केली, आयडियोलॉजीच्या मुद्द्यावरती, विचारधारेच्या मुद्द्यावरती त्यांना भारतीय जनता पार्टीबरोबर जायचं नाही आहे किंवा उजव्या विचारसरणीच्या मंडळीची त्यांना सलोखा नको आहे. पण युवक काँग्रेस आणि कदाचित त्यांच्या मनात असेल तर, कारण त्यांनी वाक्य फार महत्त्वाचं वापरलं की आता उशीर करून चालणार नाही, ज्या पद्धतीच्या सूचना आल्या त्याची दखल घ्यावीच लागेल आणि पक्ष नेतृत्वामध्ये बदल करावा लागेल. ज्यांना पक्ष संघटनेमध्ये संधी द्यायची वेळ आलेली आहे त्यांना ती द्यावी लागेल आणि त्याप्रमाणे नवं नेतृत्व तयार करावं लागेल. त्यामुळे श्री शरद पवार यांच्या या विधानाचे अनेक अर्थ होतात, ते अर्थ आपण महाराष्ट्राला समजावून सांगितलं. आपला हाच प्रयत्न असतो. ऑब्जेक्टिव्हली महाराष्ट्रात ज्या काही राजकीय घडामोडी घडतात त्याचं विश्लेषण आपण करूया. ते तुम्हाला आवडतं असं दिसतंच आहे. तुमच्या जर काही मौलिक सूचना असतील तर त्याचं स्वागत आहे. मी आणि ABP माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. कृपया आम्हाला फॉलो करायला लागा, कारण तिथं तुमचा आणि आमचा थेट संवाद होतो. तुम्ही जर काही महत्त्वाच्या सूचना तिथे केल्या तर आम्ही त्याची दखलसुद्धा घेतो. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.